चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच. साईबा अमृततुल्य आज कर्वेनगर येथील गिरिजा शंकर विहार सोसायटी शेजारील पोतनीस परिसरमध्ये साईबा अमृततुल्यचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळेस साईबा अमृततुल्यचे डायरेक्टर श्री मंगेश कल्याणकर सर, नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेवक स्वप्नील दुधाने, नगरसेविका रेश्माताई बराटे, नगरसेविका जयश्रीताई पवळे, राजेश अरुण फेंगसे व समस्त फेंगसे परिवार व मित्रमंडळी उपस्थित होते. मराठी तरुणांना व्यवसायामध्ये आणण्याचे स्वप्न पाहणारे मंगेश कल्याणकर सर यांनी अल्पावधीतच महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण भारतासह परदेशातही साईबा अमृततुल्य या व्यवसायाच्या शाखा उघडून हजारो मराठी तरुणांना जे व्यवसाय रूपी काम देण्याचे स्वप्न पाहिले, त्याचाच एक भाग आज कर्वेनगर मध्ये देखील दिसून आला. साईबा अमृततुल्यच्या चहाची चव घेणारे हजारो चहा शौकीन कर्वेनगर मधील पोतनीस परिसरामध्ये या शाखेची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांना ती चव या ठिकाणी मिळणार असल्यामुळे चहा शौकीनांमध्ये समाधान दिसून आले. या नवीन व्यवसायामध्ये पदार्पण करायचा, हाच व्यवसाय आपण का निवडला? या व्यवसायामध्ये मी सुरुवातीपासून होतो, हा व्यवसाय केलेला आहे, त्यामुळे या व्यवसायाची आवड होती, त्यामुळे मी या व्यवसायात उतरलो. तुमचं हे लोकेशन पण खूप प्राईम आहे. हा, या ठिकाणी लोक पण चविष्ट आहेत. त्याप्रमाणे हा जो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साईबा अमृततुल्य तुम्ही का निवडलेला? कारण ते आम्ही 2-3 ठिकाणी ट्राय केलं तर टेस्ट चांगले आवडले आम्हाला, त्यामुळे मी त्याच्यामध्येच हे केलं की आपण हाच बिझनेस चालू करू. तुम्ही डिवोशन या व्यवसायामध्ये देणार आहात? हो, देणार आहे. मंगेश सर, आपण काय सांगाल? आपण सर्व आज साईबा अमृततुल्यचे आपण कशा पद्धतीने यांना मार्गदर्शन? नमस्कार, मी मंगेश कल्याणकर, साईबा अमृततुल्यचा डायरेक्टर. आज ही आमची 454वी ब्रांचचं ओपनिंग आहे आणि आम्ही जसं पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी आमच्या ब्रांचेस आहेत. जवळपास पुणे शहरामध्ये 100च्या पेक्षा जास्त फ्रँचायझी आज पण ह्या आम्ही 8 वर्षात फ्रँचायझी केल्या. जवळपास 500 फ्रँचायझी आज आमच्या महाराष्ट्रभर नाही, महाराष्ट्राच्या बाहेर 7 राज्यांमध्ये आपण कार्यरत करतो. तर हे सगळं मेन महत्व म्हणजे पुणे शहरातल्या चहा प्रेमींमुळे झालेलं आहे, त्यांच्या आशीर्वादामुळे झालं. ते जगात चालतं, जे पुण्यात चालतं जगात चाललं पाहिजे ह्याचाच विचार करून आज आम्ही जगात सगळीकडे देतो माल आणि आपली फ्रँचायझी सगळीकडे चालवतो. आपण भारताच्या बाहेर पण आपल्या फ्रँचायझी आहेत, जसं दुबईत एक फ्रँचायझी आणि दुबईच्या बाहेर एक कॅलिफोर्नियाला, US ला बी आपला माल जातो. इथलाही एक मराठी माणूस आपला चहा तिथल्या लोकांना सर्व करतो, याचा आपल्याला अभिमान आहे. खऱ्या अर्थाने मराठी उद्योजकांना, मराठी तरुणांना तुम्ही एक रोजगाराचं साधन निर्माण करून दिलं. यात आमचं एकच ध्येय आहे की मराठी माणूस आणि सामान्य तळागाळातला माणूस या बिझनेस मध्ये आला पाहिजे आणि त्याला व्यवस्थित तो चांगला धंदा करून तो सुखी समाधानी राहायला पाहिजे, ही आमची अपेक्षा आणि ते आम्ही ध्येय धरूनच काम करतो. प्लस आमच्या शाखेमध्ये आज महिला रोजगार बी भरपूर आहेत, महिलांसाठी बी आम्ही जास्त प्राधान्य देतो आणि महिला ह्या दुकाने अशा फ्रँचायझी जवळपास 50% महिला आमच्या फ्रँचायझी चालवतात. कोणते प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या साईबा अमृततुल्यच्या मार्फत लोकांपर्यंत? आमच्या साईबाच्या शॉप मध्ये पहिला प्रोडक्ट म्हणजे आमचा जो हा मसाला चहा आहे तो सगळ्यात जास्त चालतो. त्याच्यानंतर गोळाचा चहा आहे, गोळाची कॉफी आहे, लेमन टी आहे, ब्लॅक टी आहे, ग्रीन टी आहे, कोल्ड कॉफी आहे. आता समर येते तर समर प्रोडक्ट पण आमच्याकडे आहेत. म्हणजे असे जवळपास 22 प्रोडक्ट आम्ही ह्या ठिकाणी विकतो. जवळपास आमचे त्याच्यासोबत चहा सोबत आम्ही क्रीम रोल्स, कुकीज, केक्स, टोस्ट हे प्रोडक्ट पण आम्ही सेल करतो शॉपमध्ये. कर्वेनगरच्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल या तुमच्या चहाच्या? कर्वेनगरच्या भागातल्या लोकांना माझा ब्रँड तर असा नवीन नाहीये, जुनाच आहे. कारण या भागात माझ्या जवळपास 4 फ्रँचायझी चालतात आणि चांगल्या प्रकारे चांगला प्रतिसाद आहे. म्हणून आज पण मला हेच सांगायचं या भागातल्या लोकांना की आज मराठी माणूस या ठिकाणी फ्रँचायझी चालवतात. जसे हे राजेश फेंगसे आहेत, हे आज या ठिकाणी फ्रँचायझी चालवतात. त्यांनाही ह्या भागातल्या लोकांना मला एकच सांगायचं की यांनाही चांगलाच प्रतिसाद द्या. हे तुमच्यासाठी चांगली चव, चांगला स्वच्छता आणि चांगल्या प्रकारे सर्व्हिस देईल ही मी अपेक्षा ठेवतो. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.